घरंदाज भरजरी वस्त्राला ह्या दळिद्री घराण्याचं ठिगळ शोभतय तरी का? अगं बाई, मुलीचं लग्न आहे आणि आईच्या अंगावर एकच मोजका दागिना. अगं रमे, काय बघते मी? खरं बोलतेस सरू आजी, अगदी लंकेची पार्वती दिसतीये ग रमाई तुझी विहीण. धड दागिना नाही अंगावर आणि निघालेत श्रीमंतांशी सोयरीक करायला. नसतील म्हणते मी, पण लोक लाजे खातर नातेवाईकांकडून मागून इकडून तिकडून निदान दाखवायला तरी 4 दागिने अंगावर घालायचे ना. आईवरून तर मुलीची परीक्षा होते, हे समजत नाही का? अगं रमे, बघ बाई, हे काय तुझं मानपान करणार आहेत? या या यमुना, आईकडे जायचंय, आईकडे जायचंय, पण आईला तो वेळच नाही आपल्याकडे बघायला. ओके ना, आपण आजीला सांगू. हे आमचे जावई वसंतराव, यमुनाचे यजमान. नमस्कार. यांचाही मान करा. हो 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 सासूबाई, करतील त्या रीतीप्रमाणे. पण आजचा खरा दिवस आपल्या सत्कार मूर्तींचा आहे, दिगंबरराव. स्वारी बघा, बोलेवर चढण्यासाठी केवढी आतुर आहे ते. आवरा आवरा वीणबाई. या मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. या रमाई, तू सांगितल्याप्रमाणे मुलीच्या अंगावर अंगभर दागिने घातलेत का हे लग्न लागण्याआधीच आपण पाहून येऊयात. चल. बरं झालं आठवण करून दिलीस, जाऊया. त्या निमित्ताने घरही बघून होईल. ही आहे का सखू? एवढ्या एवढ्या लहान खोल्यांची सवय हिला. आपल्या घरी काय होईल हिचं?